नमस्कार. तर पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सुमन रूममध्ये तिचं सामान घ्यायला आलेली असते. ती स्वतःची बॅग पॅक करत इकडे तिकडे पेनड्राईव्हसुद्धा शोधत असते, पण तिला पेनड्राईव्ह कुठेच सापडत नाही. तेव्हा ती टेन्शनमध्ये येऊन म्हणते की हिने पेनड्राईव्ह कुठे ठेवला असेल. तितक्यात तिचं लक्ष वल्लरीच्या बॅगकडे जातं. ती खुश होऊन कपाटावर असलेली वल्लरीची बॅग काढायला लागते. तितक्यात तिथे तेजा येते आणि म्हणते की एवढा वेळ लागतो का सामान घ्यायला. तेव्हा सुमन खूप घाबरते आणि म्हणते की मला वाटलं ती माझीच बॅग आहे म्हणून मी बघत होते, पण ती बॅग तर वल्लरीची आहे. यावर तेजा रागाने म्हणते की माहिती आहे मला. तेव्हा सुमन घाबरत म्हणते की मी बघत होते इकडे तिकडे काही राहिलं आहे का. तेव्हा तेजा म्हणते की एक गोष्ट मात्र अजिबात विसरू नको. सुमन घाबरत विचारते की काय. यावर तेजा सांगते की मोकळा श्वास, भरपूर मोकळा श्वास घे आणि मगच जा. तेव्हा सुमन घाबरून विचारते की पण का. यावर तेजा सांगते की कारण तुरुंगात मिळत नाही ना, तू तुरुंगामध्ये जाणार आहेस एवढं नक्की आहे. तेव्हा सुमन म्हणते की कोण जाणार आहे तुरुंगामध्ये ते बघूया ना. यावर तेजा खूप चिडते आणि म्हणते की माझ्याशी असल्या भाषेत बोलायचं नाही आहे, ते पण माझ्याच घरात सांगून ठेवते. हा जो काही तुझा राग आहे ना तो तुझ्याजवळ, नाहीतर पोलीस नंतर मारतील ना, पण त्याआधी मी पुणेरी ढोलासारखं बडवेन तुला. आता सुमन रागाने म्हणते की घेऊ का सामान माझं, भरू का. तेव्हा तेजा म्हणते की पटकन घ्यायचं आणि निघायचं इथून, नाहीतर सिंगल पीसमध्ये जाणार नाहीस ही गॅरंटी माझी आहे. 56 टिकली कुठली असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की श्वेता, मिठू, तेजा आणि प्रेरणा जेवण करत असतात. तेजा म्हणते की त्या मुलीला लवकरात लवकर इथून निघायला सांगा, नाहीतर आज माझा हातून मर्डर होईल. तेव्हा प्रेरणा म्हणते की तेजा जेवणाच्या ताटावर काय असं बोलतेस. तेव्हा मिठू टेन्शनमध्ये येऊन म्हणते की तिला एवढा वेळ का लागतोय आवरायला पण. यावर तेजा सांगते की मी जेव्हा आतमध्ये गेले ना तेव्हा वल्लरीच्या बॅगजवळ घुटमळत होती, काहीतरी शोधत होती दीडशहानी. तेव्हा सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. आता श्वेता आश्चर्याने विचारते की काहीतरी शोधत होती म्हणजे काय शोधत होती. यावर प्रेरणा खूप घाबरते आणि हळूच म्हणते की CCTV फुटेज असलेला पेनड्राईव्ह तर नसेल ना शोधत ती. तेव्हा तेजा म्हणते की तो कसा काय शोधेल, फुटेजबद्दल आणि पेनड्राईव्हबद्दल तिला कुठे काय माहिती आहे. आता मिट्टू म्हणते की हो ना, तिला माहीत असल्याचा सवालच पैदा होत नाही. तेव्हा श्वेता थोडा विचार करते आणि म्हणते की 1 मिनिट, तो पेनड्राईव्ह कुठे ठेवला आहे. यावर तेजा म्हणते की डोंट वरी, मी एकदम सेफ जागी ठेवलेला आहे. आणि ती सर्वांकडे बघून म्हणते की स्वामी. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरोबर आहे. असं म्हणून ती स्वामी समोर हात जोडते आणि म्हणते की स्वामी लक्ष असू द्या. असं म्हणून ती खुणावून सांगते की स्वामी, आणि हळूच सांगते की प्रेरणाच्या देवाऱ्यामध्ये लपवून ठेवला आहे. तेव्हा सगळे खूप खुश होतात. सुमन हे सगळं आतून ऐकते आणि ती सुद्धा खूप खुश होते. आता यानंतर आपण पाहतो की नानावटी सर घरी आलेले असतात. आता वल्लरी नानावटी सरांसमोर हात जोडून म्हणते की सर खरंच मनापासून धन्यवाद. यावर नानावटी सर म्हणतात की आता या सगळ्यांसाठी टाईम नाही आहे, मेन पॉईंटवर ये. तू म्हणालीस की मनोजला सोडवता येईल, असा पुरावा सापडला आहे तुला, मग तो पटकन दाखव. तेव्हा तेजा म्हणते की आलेच. असं म्हणून ती देवाऱ्यातील पेनड्राईव्ह आणायला जाते. नानावटी सर म्हणतात की सुमनने लावलेले आरोप खूप गंभीर आहेत, त्यामुळे स्ट्रॉंग पुरावे गोळा करावे लागतील. तेव्हा वल्लरी नानावटी सरांना म्हणते की सर आम्हाला एक CCTV फुटेज मिळालं आहे, तुम्ही ते एकदा बघून घ्या. आता तेजा पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते, पण ते ओपन होत नाही. सगळे आश्चर्याने विचारतात की काय झालं तेजा. तेजा खूप शॉक होते आणि म्हणते की हे असं कसं काय झालं, पेनड्राईव्ह तर रिकाम आहे, काहीच नाही आहे त्यामध्ये. हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात. आता वल्लरी घाबरून म्हणते की काय, असं कसं काय होईल, मी 2दा चेक करून घेतलं होतं त्यांच्याकडून, असं नाही होणार. यावर प्रेरणा तेजाला म्हणते की तेजा टेन्शन देऊ नकोस, अगं हा पुरावा खूप महत्त्वाचा आहे. तेजा वैतागून म्हणते की अरे तुम्ही सगळे मला का बोलताय, मी गायब केले आहेत का ते फोल्डर, मी फक्त पेनड्राईव्ह चेक केला आहे आणि त्यामध्ये काहीच नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना पेनड्राईव्ह चेक करता येतो ना, मग तुमचं तुम्ही चेक करून बघा. आणि ती नानावटी सरांना म्हणते की सर तुम्हाला तर येतो ना पेनड्राईव्ह चेक करायला, मग तुम्ही बघा. तेव्हा नानावटी सर पेनड्राईव्ह चेक करायला लागतात आणि म्हणतात की ती बरोबर बोलते आहे, यात काहीच नाही आहे, पेनड्राईव्ह रिकामा आहे. हे ऐकून वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते. आता तेजा पेनड्राईव्ह हातामध्ये घेऊन बघते आणि म्हणते की हा तो पेनड्राईव्ह नाहीच आहे. वल्लरीसुद्धा बघते आणि तीसुद्धा खूप शॉक होते. आता हे ऐकून सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. वल्लरी घाबरून रडायला लागते आणि म्हणते की आता काय करायचं, आता कुठून आणायचे नवीन पुरावे. आणि ती नानावटी सरांना म्हणते की सर यामध्ये सगळे पुरावे होते, यांना बाहेर कसं काढायचं मला तर काहीच समजत नाही आहे. असं म्हणून ती खूप रडायला लागते.
आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की सुमन पेनड्राईव्ह घेऊन बंडूच्या घरी आलेले असते। ती हसत बंडूला आणि वनिताला पेनड्राईव्ह दाखवते, तेव्हा बंडू आणि वनिता दोघेही खूप खुश होतात। आता वनिता सुमनच्या हातातून पेनड्राईव्ह घेते आणि म्हणते की वल्लरी खूप उड्या मारत होतीस ना, पेनड्राईव्ह म्हणून, आता बस रडत, असं म्हणून ते तिघेही हसायला लागतात। आता बंडू सुमनचं कौतुक करत म्हणतो की मानलं बरं का तुला, त्या मुलीच्या हाती लागलेला हा पुरावा तू लंपास केलास। यावर सुमन म्हणते की अहो रुको, काही नका करू, ज्या दिवशी त्या पती पत्नीला मी धडा शिकवेन ना, आणि फक्त धडा नाही आहे, चांगलाच धडा शिकवेन ना, त्या दिवशी मला माना। तेव्हा बंडू म्हणतो की फक्त ते दोघेच नाही आहेत, त्या सगळ्या मैत्रिणींचं नाक ना चांगलंच ठेचलं गेलं पाहिजे। या बंडू भुतेच्या विरोधात जातात का त्या? आता ब्रह्मदेव जरी आले खाली तरी त्या मनोज भांबरेची सुटका होणं शक्यच नाही आहे, असं म्हणून ते तिघे हसायला लागतात। आता वनिता बंडूला म्हणते की बंडू, हा पेनड्राईव्ह ठेवायचा कुठे? तेव्हा बंडू वनिताच्या हातातून तो पेनड्राईव्ह घेतो आणि म्हणतो की त्यात काय एवढं मोठं, आणि असं म्हणून तो एका फ्लॉवर पॉटमध्ये तो पेनड्राईव्ह टाकतो। हे बघून सुमन आणि वनिता खूप खुश होतात। आता यानंतर आपण इकडे पाहतो की तेजा खूप चिडलेली असते आणि ती म्हणते की ती हडळ आहे ना सुमन, तिचंच काम आहे हे, आता बस झालं, मी आत्ताच जाते आणि तिला फरफटत घेऊन येते। तेव्हा वल्लरी तिला थांबवते आणि म्हणते की तेजाताई, अहो असं काय करताय तुम्ही, थांबा, असं करून कसं चालेल? तेव्हा तेजा रागाने म्हणते की हे बघ, हे तिचंच काम आहे हां। आता नानावटी सर म्हणतात की हो, पण याबद्दल कोणालाच डाऊट नाही, पण तुम्हाला कळतंय का, तुम्ही तिचं काम अजून सोपं करताय? तेव्हा तेजा आश्चर्याने विचारते की म्हणजे? तेव्हा वल्लरी सांगते की म्हणजे आपण असं काही केलं ना तर ही केस अजून आपल्या हाताबाहेर निघून जाईल। तेव्हा नानावटी सर म्हणतात की हो, ऑलरेडी तिची बाजू खूप स्ट्रॉंग आहे आणि आपण असं काही केलं तर ती आणखी स्ट्रॉंग होईल, आपल्याला काळजी घ्यायला हवी। यावर प्रेरणा तेजाला म्हणते की तेजा, सर अगदी बरोबर बोलतायत, यापुढे आपल्याला विचार करून पाऊल उचलायला हवा। तेव्हा वल्लरी खूप टेन्शनमध्ये येऊन म्हणते की आता काय करायचं, हाती आलेला तो एकच पुरावा होता, आता तोही गेला, आता मी यांना बाहेर कशी काढणार, असं म्हणून ती रडायला लागते। तेव्हा नानावटी सर म्हणतात की वल्लरी, असं रडून काही होणार नाही या। यावर वल्लरी म्हणते की पण सर, आता काय करणार आहोत, आता आणखीन पुरावे कुठून आणायचे आपण? तेव्हा नानावटी सर म्हणतात की जिथून आधी आणले होते तिथूनच, हे फुटेज तू जिथून घेतलं आहे ना तिथे परत जाऊया आणि बघूया काय होतंय ते। तेव्हा वल्लरी खुश होऊन म्हणते की हो, बरोबर आहे सर तुमचं, आपण लगेच जाऊया, चला। श्वेता म्हणते की मी पण येते तुमच्यासोबत, असं म्हणून ती नानावटी सर आणि वल्लरी आणि श्वेता तिथून निघून जातात। आता तेजा चिडून म्हणते की ती सुमन फक्त माझ्यासमोर येऊ दे। तेव्हा प्रेरणा तिला समजावून गप्प बसायला सांगते। आता यानंतर आपण पाहतो की नानावटी सर, वल्लरी आणि श्वेता वल्लरीने ते फुटेज जिथून आणलं त्या ठिकाणी येतात। आता वल्लरी त्यांना म्हणते की दादा ऐका ना, मी तुमच्याकडून जे CCTV फुटेज घेऊन गेले होते ना, ते माझ्याकडून हरवलं आहे, तुम्ही मला ते परत द्याल का? तेव्हा तो माणूस म्हणता की आता तुम्ही हरवलं आहे, त्यात मी काय करू, आता पुन्हा मी तुम्हाला ते फुटेज देऊ शकत नाही। यावर वल्लरी रडत म्हणते की दादा असं नका करू, माझ्या नवऱ्याचा आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांना शिक्षा होईल हो। तेव्हा तो माणूस म्हणतो की पण आता ते फुटेज माझ्याकडे नाहीच आहे। नानावटी सर आश्चर्याने विचारतात की नाही आहे म्हणजे? यावर तो माणूस सांगतो की अहो, पोलिसांची झंझट नको म्हणून ते फुटेज मी डिलीट केलं। हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात। आता श्वेता आश्चर्याने म्हणते की अहो, असं कसं काय डिलीट केलं तुम्ही? आता नानावटी सर वैतागून म्हणतात की ते खूप इम्पॉर्टंट फुटेज होतं, एवढी घाई का केली डिलीट करायला? यावर तो माणूस म्हणतो की वा, एकतर मी तुम्हाला मदत केली, वर तुम्ही लोक मलाच बोलताय, हे बरं आहे तुमचं। अरे, तुमच्यासाठी ते फुटेज इम्पॉर्टंट होतं म्हणून मी काय ते आयुष्यभर जपून ठेवायचं का? असं म्हणून तो परत त्याच्या कामाला लागतो। आता नानावटी सर वल्लरीला म्हणतात की वल्लरी, आता यांच्याशी वाद घालून काही उपयोग होणार नाही, इनसेन्सिटिव्ह लोक आहेत ही, हा चान्ससुद्धा आपल्या हातून गेला आहे, असं म्हणून ते तिघेही तिथून बाहेर पडतात। आता ते लोक तिथून बाहेर जाताच तो माणूस बंडूला फोन करतो आणि सांगतो की साहेब, ते लोक आले होते, फुटेज मागत होते, पण मी दिलं नाही त्यांना। यावर बंडू म्हणतो की एक नंबर काम केलं, तुमचे 10,000 मी पाठवतो, थँक्यू, असं म्हणून तो फोन ठेवतो। आता इकडे आपण पाहतो की वनिता आश्चर्याने बंडूला विचारते की बंडू, कसले 10,000? तेव्हा बंडू सांगतो की बायको, मला माहिती होतं की या मुली स्वस्त बसणार नाहीत, त्या पुन्हा फुटेज घेण्यासाठी त्या CCTV वाल्याकडे जाणार, म्हणून मी त्याला आधीच मॅनेज केलं होतं। यावर वनिता विचारते की ते 10,000 तू देणार आहेस? तेव्हा बंडू म्हणतो की मी कुठे देणार आहे, दरेप्पा बिल्डर देणार आहे, कारण बुलबुल बाग त्यालाच हवी आहे ना, मी तर फक्त बुलबुल बागेतील एक बुलबुल उडवून लावतो आहे। हे ऐकून सुमन आणि वनिता खूप खुश होतात। आता सुमन हसत बंडूला म्हणते की एक नंबर बंडू, असं म्हणून ती बंडूला टाळी देते। तेव्हा वनिताला खूप राग येतो आणि ती सुमनला म्हणते की काय म्हणालीस? आता सुमन थोडीशी अडकळते आणि म्हणते की बंडू दादा, आता यानंतर आपण इकडे पाहतो की वल्लरी, श्वेता घरी आलेले असतात।
तेजा विचारते की बोला काहीतरी, काय झालं आहे, काय झालं फुटेजचं. तेव्हा वल्लरी सांगते की नाही मिळालं फुटेज. यावर प्रेरणा आश्चर्याने विचारते की काय, का. तेव्हा श्वेता सांगते की त्याने फुटेज डिलीट केला आहे असं म्हणाला तो. हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. तेव्हा तेजा म्हणते की या माणसाने तर आपली वाटच लावली. आता मिठू म्हणते की हो ना, तो एकच पुरावा होता आपल्याकडे, मनोज जिजूंना सोडवण्याचा. आता त्यांना कसं सोडवायचं. तितक्यात तिथे सुमन येते आणि हसत म्हणते की ए चिमणे, अगं नाहीच सोडवू शकणार तुझ्या जिजूंना, आता विसरायचं. तेव्हा तेजाला खूप राग येतो आणि म्हणते की ए आत्ताच्या आत्ता बाहेर निघा, नाहीतर खूप मार खाशील. तेव्हा प्रेरणा तेजाला थांबवते. आता श्वेतासुद्धा खूप चिडते आणि म्हणते की हात तोडून हातात देई ना तुझ्या. तेव्हा सुमन घाबरल्याचं नाटक करत म्हणते की माझ्यावरती का चिडताय, आता नाहीच सुटणार आहे मन्या, आणि हे 100% खरं आहे. तेव्हा श्वेता आणि तेजा तिच्या अंगावर धावून जातात आणि त्यांचा वाद सुरू होतो. तितक्या तिथे मनोजचे बाबा आणि आई येतात. आता मनोजची आई रागाने मोठ्याने ओरडतात की सुमन, आणि त्या येऊन सुमनला मारायला लागतात. आता सुमनला काहीच समजत नाही आणि ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की तू काय वेडी झालीस काय करतेस. त्या वल्लरीसुद्धा घाबरून मनोजच्या आईला थांबवते. मनोजची आई रागाने सुमनला म्हणते की तुझं मडं पाहीन तेव्हाच माझ्या जीवाला शांती भेटेन, कुठे फेडशील गं हे पाप. तेव्हा सुमन रागाने म्हणते की वेडी झालीस का तू, माझ्या अंगावर एक कोरखडा जरी आला ना तरी इथे जेवढे आहेत ना त्या सगळ्यांना वर केस करीन मी. आता मण्याला जसं कुटतायत ना तसं जेलमध्ये या सगळ्यांना कुटतील मग. तेव्हा मनोजच्या आईला खूप राग येतो आणि ती म्हणते की मला धमकी देतेस का, तुला तर सोडतच नाही मी आता, असं म्हणून ती परत सुमनला मारायला लागते. तेव्हा वल्लरी त्यांना थांबवत म्हणते की सोडा सासूबाई, काय करताय तुम्ही, शांत व्हा तुम्ही, असं म्हणून ती मनोजच्या आईला बसायला सांगते. आता मनोजची आई म्हणते की वल्लरी ही कशी बोलते आहे, कशी वागते आहे, पाहिलंच ना तू. तेव्हा वल्लरी त्यांना समजावत म्हणते की तुम्ही काय करताय, हे चिखलात दगड माराल ना तर चिखल आपल्यावरच उडेल, असं म्हणून ती मनोजच्या आईच्या पाया पडते. तेव्हा मनोजची आई तिला थांबवते आणि म्हणते की हे काय करतेस तू, माझ्या कशाला पाया पडते, मला तुझ्या पाया पडू दे, असं म्हणून ती रडत वल्लरीसमोर हात जोडते आणि म्हणते की मला माफ कर, पाप तर मी केलं आहे, तुझ्या पाया पडून मला हे पाप थोडं तरी धुवून प्रायश्चित्त करू दे, खूप मोठी चूक केली आहे मी वल्लरी, असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि म्हणते की तुला माहिती आहे का, मीच हिला सुमनला फितवलं, मीच हिला मार्ग दाखवला, माझी धाकटी सून होण्याचं लालच दाखवलं हिला, खूप मोठी चूक झाली गं माझ्या हातून, असं म्हणून ती खूप रडायला लागते. वल्लरी त्यांना समजावत म्हणते की सासूबाई शांत व्हा. तेव्हा मनोजचे बाबा म्हणतात की वल्लरी माफ करून टाक बेटा तिला, खूप मोठी चूक झाली तिच्याकडून. मनोजची आई हात जोडून म्हणते की वल्लरी मी तुझ्यासमोर हात जोडून सांगते, तू काहीही कर पण माझ्या मण्याला सोडव. वल्लरी माझ्या मण्याला सोडवा, तुला माहिती आहे ना आपला मण्या कसा आहे, नाकासमोर चालणारा माझा सोन्यासारखा पोरगा, फार वाट लावली हिने त्याची. आणि सुमनकडे बघून म्हणते की ही त्याच्या जीवावर उठली, त्याचं आयुष्य बर्बाद करायला निघाली. वल्लरी मी कोर्टासमोर सगळं कबूल करेल, मी त्यांना सांगेल की मीच हिला फितवलं म्हणून ही अशी वागली मण्यासोबत, मी सगळं कबूल करेल, कोर्ट जी काही शिक्षा देईल ना तीसुद्धा भोगायला मी तयार आहे, पण वल्लरी माझ्या मण्याला सोडव, मी माझ्या मण्यासाठी काहीही करायला तयार आहे, पण तू त्याला सोडव. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका सासूबाई, यांना काही नाही होणार, तुम्ही माझ्यासमोर असे हात नका जोडू, मोठे कधीच लहानांसमोर हात जोडत नाही, ते नेहमी लहानांना आशीर्वादच देतात आणि मला आता सगळ्यात जास्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, मी यांना नक्की सोडवून आणेन, तुम्ही धीर नका सोडू फक्त. तेव्हा मनोजची आई रडत म्हणते की कसली गुणाची आहे गं माझी सून, असं कसं वागले गं मी तुझ्यासोबत, मला माफ कर वल्लरी, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. सुमन हसत हे सर्व बघत असते. आता तेव्हा श्वेता तिला हाताला पकडून बाहेर काढते आणि म्हणते की निघ इथून, परत यायचं नाही आहे इथे. मनोजची आई खूपच रडत असते. आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मनोजची आई सर्वांना नाश्ता देत असते. आता प्रेरणा त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण त्या कोणाचंही न ऐकता काम करत असतात. तितक्या तिथे वल्लरी येते आणि म्हणते की सासूबाई अहो हे काय करताय तुम्ही, एवढ्या लवकर उठलात. तेव्हा प्रेरणा म्हणते की बघ ना आता तूच सांग ना त्यांना, मी मगापासून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते आहे पण ते ऐकतच नाही आहेत माझं. आणि त्या मनोजच्या आईला म्हणतात की काय हो काकू, काय गरज होती हे सगळं करायची, आम्ही केलं असतं ना, तुम्ही पाहुण्या आहात ना, आराम करायचा. यावर मनोजची आई म्हणते की आज तुम्ही माझं ऐकायचं, माझ्या हातचं खाऊन तर बघा तुम्ही. आणि ती श्वेताला विचारते की काय श्वेता कसे झाले आहेत पोहे. तेव्हा श्वेता सांगते की एकदम भारी झाले आहेत. आता मनोजची आई म्हणते की बघितलं ना,
आणि ती वल्लरीला म्हणते की तू पण खाऊन घ्या आणि गरम गरम चहा सोबत घे. आता वल्लरी म्हणते की पण सासूबाई तरी तुम्ही का त्रास करून घेताय. तेव्हा मनोजची आई खूप इमोशनल होते आणि म्हणते की त्रास कसला यात, त्रास तर मी दिला आहे तुला, एवढी गुणाची सून आहे माझी पण किती त्रास दिला तुला मी, बुद्धी फिरली होती माझी, त्याची भरपाई या जन्मात तरी होणार नाही, पण माझ्या पद्धतीने तुझ्यासाठी जेवढं करता येईल ना वल्लरी तेवढं मला करू दे बाळा. यावर वल्लरी म्हणते की सासूबाई झालं ते आता जाऊ द्या ना, विसरून जा तुम्ही. आता मनोजची आई रडत म्हणते की माझ्यामुळे माझा मन्या जेलमध्ये पडला आहे, किती त्रास होतो आहे त्याला, माझं नशीबच फुटकं आहे, हे फुटकं नशीब घेऊन आता मी कुठे जाऊ वल्लरी. तेव्हा वल्लरी त्यांना समजावत म्हणते की सासूबाई तुम्ही नका काळजी करू, सगळं काही ठीक होईल. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.